पळून जाणार कुठे हे सिंधरासुरा अरे सिंधरासुरा किती माझा पाठ टाकेलास अरे तुझ्या अंगात अरे देवेंद्र अरे तुझ्या अंगात हिंमत असेल तर हे रणांगणात असं पळून पळून कुठे जाणार आहे अरे देवेंद्र कुठे पळत अरे देवेंद्र अरे पळून तुला जाणार कुठे अरे इंदिरा पळून पळून पळणार कुठे अरे देवेंद्र अरे तू कोण गेलास कसा हे देवेंद्र तुझ्या अंगात हिंमत असेल तर या रणांगणात अरे सिंधुरासुरा मुंबईचा घड्याळ मारू नकोस समोर मला समोर रणांगणात पाहूया कोण हसतो कोण जिंकतो अरे देवेंद्र अरे रणांगणात तू पळून गेला आणि रणांगणात अरे देवेंद्र ही मोठा बळ आहे माझं
जय हो या नारदाचा प्रणाम. या आपले स्वागत आहे. नारायण नारायण. आज सर्व देव एकत्र म्हणजे नक्कीच काहीतरी विषय असणार. नारायण नारायण. नारद त्या सिंधुरासुराने इंद्राचा पराजय केला, त्याची अमरावती जिंकली, वैकुंठाने जिंकली, सत्यलोकी जिंकला म्हणून आम्हाला आश्रय म्हणून या कैलासावर यावं लागलं. नारायण नारायण. देव हो, त्या सिंहासनाने वैकुंठी जिंकली असली तर तो शांत बसलेला नाही आणि आता तो या कैलासावरती स्वारी करून येत आहे. नारायण नारायण. काय सांगता राजा मुनी, त्या सिंहासनाची हिंमत तो कैलासावर येत आहे. महादेवा, तो सिंधू महापराक्रमी आहे. तो सिंधू सूर्यदेवाच्या वरदानाने आज उत्पन्न झाला आहे. आम्हाला सुद्धा आज म्हणून परमेवर लागलं. सिंहासूर महाराज की सर्व देव एकत्र आहेत तर माझ्या हातून पराभूत झालेले देव या महादेवाच्या आश्रयाला आले काय. आता पाहतो तुम्हाला कोण वाजवते. अरे सिंधुरा, तू फार सुंदर झाला आहे. हिमतुरीतून चालता हो. हे ब्रह्मदेवा, तू मला द्यायला सांगतोस. अरे तूही माझ्यातून निसटलास. आता परत सापडलाच नाही. कोण तुला वाजवत पाहतो दादा. सिंहासुरा, तुला गर्व झाला आहे आणि गर्वाचा नाश हा अटल असतो. अरे तुझा काय एकटा लैनाट केला की ह्या त्रिभुवनात मला कोणाची भीती नाही. महादेवा, आता बाजूला पराक्रम.
या त्रैलोक्यात दाखविले. पुढे सर्व देव देवादिदेव श्री गणेशाला शरण गेले. श्री गणेशाने सर्व देवांना सिंदुरासुराला गर्वहरण करण्याचे आश्वासन दिले. पुढे नारायण नारायण हे सोडून दे रे वेड्या गर्व अभिमान हे सोडून दे रे वेड्या गर्व अभिमान सर्व देवांच्या राजा त्रिलोक्य स्वामी सिंहासूर महाराजांच्या जय जयकार असो. नारायण नारायण यावे नागपुरी आपलं स्वागत आहे. आपण कसं काय येणार? नारायण नारायण सिंहासुरा अरे काहीतरी विशेष बातमी असल्याशिवाय मी कुठेही जात नाही. पण आणि खास तुझ्यासाठी फार वाईट बातमी घेऊन आलोय. नारायण नारायण माझ्यासाठी आणि वाईट बातमी नागपुरी मी त्रिलोक्याचा राजा आहे. इंद्र ब्रह्मा विष्णू महेश हे सर्व देव माझ्या हातून हात खाऊन पळून गेले. अरे मी महापराक्रमी आहे. माझ्यासारखा वीर कोणी असताना माझ्यासाठी वाईट बातमी तरी कोणती बरं? नारायण नारायण सिंहासुरा अरे तुझ्या बरोबरच्या युद्धामध्ये हार खाऊन पळालेले देव त्या भक्तवत्सल गजानन
गजाननाला शरण केलंय आणि त्या गजाननाने त्यांना वैदान दिले आहे आणि तो गजानन तुझा नाश करण्यासाठी येत आहे. नारायण नारायण. आणखीन कोण गजानन? काय किंमत आहे त्याची? माझ्या शक्तीपुढे त्याचा काय विभाव लागणार? अरे मी अमर आहे, अजय आहे. मी त्याचा क्षणात तैनात करीन. नारायण नारायण. चंद्रासुरा, तुम्ही जे पाहिलं ते तुला सांगितलं. आता तुझ्या लक्षात तूच कर रे बाबा. मी हा निघालो. नारायण नारायण. हे अंती जाशील एकलाच प्राण्या, हे अंती जाशील एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणून हे नाही रे, नाही कुणाचे गोरे, नाही रे, नाही कुणाचे गोरे. अंती जाती एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणून, अंती जाती एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणून, नाही रे, नाही कुणाचे गोरी, नाही रे, नाही कुणाचे गोरी. सिद्धरासुरा, तुझा आता अंतकाल जवळ आहे. काय म्हणे माझा अंतकाल जवळ आला आहे? हे खोरा, तू मला फसवतोस काय? आज तुला चांगला धडा शिकवतो. सिंधुरासुरा, सूर्यदेवाच्या वरदानाने तुला शक्तीचा गर्व झाला. तुझ्या अन्नाची परिश्रमा आता संपली आहे. अरे ज्याला ज्याला गर्व झाला त्याचा मृत्यू अड्डल आहे. गणेशा, अरे मला फसवतोस काय? हा सुरू करू बोलतो आहे. हा तुला चांगला धडा शिकवतो. सिंधुरासुरा, तुला गर्व झालाय म्हणून तू असं बोलत आहेस. अरे हा सगळं माझाच केला आहे. अजून तू मला ओळखलं नाहीस. अरे तुझा जन्म सूर्यदेवाच्या वरदानाने झाला. ही सर्व माझीच कल्पना आहे. मी शिव पार्वतीचा पुत्र गजानन आहे. जागा जिंकत असेल तर होऊन जात
माझ्या डोळ्यावर भिंगा पडला. मी आपल्याला ओळखतो. मला सूर्यदेवाच्या वरदानाचा गर्व झाला. मी माझ्या शक्तीचा दुरुपयोग केला. तेव्हा मला माफ कर. सिंधू उठ. मला शरण आलेल्यांना मी कधीच मरण देत नाही. सूर्याच्या गर्भातून समुद्र देवांचा जन्म दिला. तू एक तेजस्वी तेजपुंज आणि महापराक्रमी आहेस. तुझ्या आज्ञेने तुझं प्राण धडपड करते, पण माझ्या भक्तीने तुला जीवदान मिळून दिले असे विधिलिखित होते. सूर्यदेवाने वरदान दिले ते एक निमित्त होते. तुझ्या बरोबर धारण करणे हे माझंच काम होते. यापुढे कोणताही गर्व न करता सुखाने राज्य कर. होय देवा, माझ्या शक्तीचा मला गर्व झाला. मी आपलं सदैव नामस्मरण करेन. मला आशीर्वाद द्या. तथास्तु तथास्तु तथास्तु.